माझं नाव जतन आहे. ऊन खूपच प्रखर होत आणि त्या कडक उन्हात मी या नवीन तयार होत असलेल्या इमारतीवर मी विटांचं ओझं येत होतो. इथे रिनोव्हेशनचं काम चालू होतं. मी एक मजूर होतो आणि वीट वाहण्याचं काम करत होतो. माझं जीवन खूपच कठीण होतं. मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे एकटाच राहिलो होतो. आम्ही 2 भाऊ होतो. आजही मला माझे आईवडील अजूनही चांगले आठवतात. जेव्हा मी लहान होतो तेव्हाही आम्ही गरीबच होतो, पण माझ्या वडिलांच्या कमाईवर आम्ही 2 वेळचं जेवण समाधानाने खाऊ शकायचो. कष्ट म्हणजे काय हे मला तेव्हा माहीतही नव्हतं. माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता. आमचे वडील लवकरच आम्हाला या जगात एकटं सोडून निघून गेले. वडिलांशिवाय आमच्या आईने आम्हाला वाढवलं, सांभाळलं आणि मोठं केलं. ती कपड्यांचं विणकाम करायची. हिवाळ्यात ती स्वेटर विणून बाजारात विकायला नेत असे. लोकांना तिचे स्वेटर खूप आवडायचे. आईने आम्हा दोघांसाठी जितकं शक्य होतं तितकं केलं. पण एक दिवस असाही आला जेव्हा अचानक माझ्या भावाची तब्येत खूपच बिघडली. त्याची अवस्था इतकी वाईट झाली होती की आई फारच चिंतेत पडली होती. एक दिवस ती माझ्या भावाला सरकारी रुग्णालयात घेऊन गेली. त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या आणि तो नेहमी थकलेला वाटायचा. जो माझ्यापेक्षा अधिक देखणा होता, त्याच्या आजारपणाने त्याची सगळी सुंदरता नाहीशी झाली होती. आई आम्हा दोघांवरही सारखं प्रेम करत होती. त्यावेळेस मी तिच्या मांडीवर होतो. 2 लहान मुलांचं संगोपन करणं, घर चालवणं हे सगळं एकट्या स्त्रीसाठी फार कठीण असतं. तेव्हा मी खूप लहान होतो. मला काहीही समजत नव्हतं, काही माहीतही नव्हतं. जेव्हा माझ्या भावाची तब्येत खूपच बिघडली तेव्हा आईने अनेक नातेवाईकांसमोर हात पसरले. तिने त्यांना सांगितलं की माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही, कृपया माझी मदत करा, पण कुणीही तिची मदत केली नाही. शेवटी ती एकटीच माझ्या भावाला घेऊन सरकारी रुग्णालयात गेली. सरकारी रुग्णालयात जेव्हा माझ्या भावाची तपासणी झाली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलाला मोठा आजार झाला आहे. हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्या लहान वयात कॅन्सरसारखा आजार कसा होऊ शकतो? डॉक्टर म्हणाले की हा आजार कुणालाही केव्हाही होऊ शकतो. आई इतकी चिंतेत होती की ती कामातही लक्ष देऊ शकत नव्हती. मी सुद्धा उपासमारीने रडत असे. आई विचार करत होती की काम करू की मुलाचा उपचार करू की जेवणाची व्यवस्था करू. तिला काहीच समजत नव्हतं. वेळ जसा जसा जात होता तसतशी माझ्या भावाची तब्येत अधिकच खराब होत होती. आईसाठी काळ दिवसेंदिवस कठीण होत चालला होता. अशा परिस्थितीत तिने लोकांची दारं ठोठावली, त्यांच्याकडे आर्थिक मदतीची विनंती केली. पण कुणीही तिला मदत केली नाही. फक्त एका बाईने तिला 500 रुपये दिले आणि म्हणाली, हे घे, हवं तर मुलाच्या उपचारासाठी वापर. आम्ही याहून जास्त काही करू शकत नाही. आई लगेच माझ्या भावाच्या उपचारासाठी रुग्णालयाकडे धावली, पण ती रक्कम खूपच कमी होती. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की इथे तुमच्या मुलावर उपचार करणं शक्य नाही, त्याला कुठे दुसरीकडे घेऊन जा. आईला माहीत होतं की तिने कितीही प्रयत्न केले तरी तिचा मुलगा कदाचित वाचणार नाही, कारण त्याचा आजार खूपच वाढलेला होता. पण ती एक आई होती आणि आई कधीच आपल्या लेकराला त्रासात पाहू शकत नाही. ती नेहमी त्याला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. माझी आई ही माझ्या भावाला त्या आजारातून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती. पण हे सगळं तिच्यासाठी खूपच अवघड होतं. आई आपल्या माहेरच्यांकडेही गेली, सासरच्यांकडेही गेली, पण तिला तिथून टोमण्यांशिवाय काहीच मिळालं नाही. असं यामुळे झालं कारण माझ्या आईवडिलांनी त्यांच्या इच्छेने लग्न केलं होतं आणि या लग्नामुळे ना माझ्या आईच्या घरचं कुणी खुश होतं ना बाबांच्या घरचं. माझे वडील एक सामान्य मजूर होते, तर माझी आई सुशिक्षित, सधन कुटुंबातली मुलगी होती. तिला माझ्या वडिलांवर प्रेम झालं होतं. जेव्हा तिच्या घरच्यांना हे कळलं की त्यांची मुलगी एका मजुरावर प्रेम करते, तेव्हा त्यांना हे अजिबात पटलं नाही आणि त्यांनी तिचं लग्न दुसरीकडे लावायचं ठरवलं. पण आई आणि बाबा एकमेकांवर खूप प्रेम करत होते, त्यामुळे एकमेकांपासून दूर होणं त्यांना शक्यच नव्हतं. म्हणून त्यांनी एक धाडसी पाऊल उचललं. बाबांनी आईला घरातून पळवून नेलं. ते दोघं बराच काळ बाबांच्या मित्राच्या जुन्या घरात राहिले. पण मित्र किती काळ त्यांना आसरा देणार? एक दिवस असा आला की बाबांनी आईला घेऊन आपल्या घरी यायचं ठरवलं. घरी आल्यावर सुरुवातीला घरचे रागावले होते, पण वेळेच्या ओघात त्यांनी बाबाला माफ केलं आणि माझ्या आईलाही स्वीकारलं. हळूहळू आईचं आयुष्य थोडं स्थिर झालं होतं. पण नंतर माझे आजी आजोबा वारले आणि त्यानंतर बाबांच्या भावांनी घराच्या वाटण्या करून टाकल्या. त्या वाटपात बाबांच्या वाट्याला घरातला एक छोटासा कोपरा आला. आई आणि बाबा त्या छोट्याशा जागेतही समाधानी होते. पण परिस्थिती खूपच वाईट झाली जेव्हा वडील या जगातून निघून गेले. आता आईला ही लढाई एकटीलाच लढावी लागत होती. वडिलांच्या मृत्यूनंतर माझे 2 काका, जे आम्हाला कधी विचारतही नव्हते, त्यांनी भावाच्या उपचारासाठी एकही पैसा दिला नाही. माझा भाऊ अजूनही रुग्णालयात भरती होता. हॉस्पिटलचे लोक म्हणाले होते की पैसे आणा, मगच तुमच्या मुलाचा उपचार होईल, नाहीतर त्याला घरी घेऊन जा. पण असं कसं शक्य होतं? माझ्या भावाचा उपचार अजून सुरूही झाला नव्हता आणि आई त्याला अशा अवस्थेत घरी कसं आणणार? म्हणून तिने मला मांडीवर घेतलं, डोळ्यांतील अश्रू पुसले आणि रस्त्यावर भीक मागायला सुरुवात केली. लोकांच्या पुढे हात पसरले, रडत रडत आपली अडचण सांगितली, पण काहीच हाती लागलं नाही. थोडेफार पैसे घेऊन जेव्हा आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा तिला समजलं की तिचा मुलगा या जगात राहिला नव्हता.
हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जाऊ शकता. एका आईने केवळ पैशांच्या अभावामुळे आपल्या मुलाला मृत अवस्थेत पाहिले ही फार मोठी वेदना होती. महागड्या हॉस्पिटल्समध्ये असंच होतं की पैसे नसतील तर डॉक्टर रुग्णाकडे बघतही नाहीत. ज्या रुग्णालयात माझा भाऊ भरती होता तिथे माझ्या आईने त्यांच्यापुढे हात जोडले होते. त्यांना विनंती केली होती, माझ्या मुलाला फक्त ॲडमिट करा, मी पैशांची व्यवस्था करून आणते. पण हॉस्पिटलवाल्यांनी तिचं काहीच ऐकलं नाही. फक्त दाखवण्यासाठी माझ्या भावाला ॲडमिट केलं, त्याला एक साधी ड्रीप लावली, पण योग्य उपचार सुरू केले नाहीत. ते लोक फक्त पैशांची वाट बघत होते. ना तेव्हा पैशांची व्यवस्था झाली, ना माझा भाऊ वाचू शकला. आता सगळं काही संपलं होतं. आईला माझ्या भावाच्या मृत्यूचा खूप मोठा धक्का बसला. आधी तिचा नवरा या जगातून गेला आणि आता मुलगाही तिला सोडून गेला. आता मी आणि माझी आई एकमेकांचा एकमेव आधार राहिलो होतो. आई सांगायची की जेव्हा तुझा जन्म झाला होता तेव्हा तू खूपच देखणा होता. तुझा मोठा भाऊसुद्धा सुंदर होता. जेव्हा तुझा जन्म झाला होता तेव्हा संपूर्ण मोहल्ल्यात लोक म्हणायचे, असं सुंदर मूल आम्ही कधीच पाहिलं नाही. पण ही नशिबाची मर्जी होती की काही काळानंतर आमचं आयुष्य अशा वळणावर आलं की माझं सगळं सौंदर्य काळाच्या ओघात हरवून गेलं. माझे वडील आणि भाऊ आता या जगात नव्हते. मीच आईचा एकमेव आधार होतो. तिच्या सगळ्या अपेक्षा आता माझ्यावर होत्या. आईकडून आता विणकाम होत नव्हतं, कारण स्वेटर विकण्यासाठी तिला दुकानांवर जावं लागायचं. मग तिने लोकांच्या घरी धुनीभांडी करायचं काम सुरू केलं. मी नेहमी विचार करत होतो की माझ्या आईने आयुष्यभर फक्त त्रासच सहन केला आहे. मी एक ना एक दिवस तिच्या सगळ्या दुःखांना संपवून टाकेन. जेव्हा माझं वय 7 वर्षांचं झालं तेव्हा पहिल्यांदा मी विटांच्या भट्ट्याचा रस्ता पाहिला. मी आईचा हात धरून तिच्यासोबत चालायचो. आईने लहान वयातच मला कामावर लावलं. ती स्वतः मला तिथे सोडायला यायची. त्यानंतर आई स्वतःच्या कामावर निघून जायची. मी त्या ठिकाणी जायचो जिथे उन्हात तापलेल्या विटांच्या ढिगाजवळ मजूर दिवसभर काम करत असायचे. त्यांच्या अंगातून घाम वाहत असायचा, शरीर धुराने झाकलेलं असायचं. तेच माझं नशीब बनून गेलं होतं. मी शाळेत जाण्यासाठी पाटी कधीच विकत घेऊ शकलो नव्हतो, पण स्लेटवर लिहायची मला लहानपणापासून खूप आवड होती. पण माझं लहानपण, माझे सगळे छंद माझ्या मनातच गाडले गेले. जेव्हा मी 9 वर्षांचा झालो तेव्हा मी विटा उचलायला सुरुवात केली. माझ्या हातांची कोमलता हरवून गेली होती, शरीरावर फोड उठले होते. माझा सुंदर चेहरा काळा पडायला लागला होता. एकेकाळी लोक माझ्या सौंदर्याची स्तुती करत होते, पण आता मला पाहून ओळखतही नव्हते की मी तोच सुंदर मुलगा आहे. उन्हाने माझा चेहरा काळा झाला होता. जो चेहरा कधी माझी ओळख होता तो आता कामाच्या ओघात काळवंटला होता. तरीही माझ्या मनात एक इच्छा होती, एक आशा होती, जी प्रत्येक वेदना सहन करण्याची मला ताकद द्यायची. आमच्या मोहल्ल्यात एक मुलगी राहायची, सुनैना. ती नेहमी आमच्या घरासमोरून कॉलेजला जायची. मला ती लहानपणापासूनच खूप आवडायची. माझी इच्छा होती की तीच माझी पत्नी व्हावी, ती माझ्या आयुष्यात सामील व्हावी. मी तिच्यावर खूप प्रेम करायचो. लहानपणी आम्ही दोघं मोहल्ल्यात एकत्र खेळायचो. कधी ती मला चॉकलेट द्यायची, कधी मी तिच्यासाठी काहीतरी न्यायचो. तिचे केस खूप लांब होते, तिचं हास्य खूपच सुंदर होतं. आम्ही खूप चांगले मित्र बनलो होतो. आम्ही हळूहळू मोठे होत गेलो आणि ती मैत्री आता प्रेमात बदलत चालली होती. एक दिवस ती कॉलेजला जात असताना मी तिच्याकडे पाहून इशारा केला. तिने तो इशारा समजून घेतला. त्यानंतर आम्ही दोघं लपूनछपून भेटायला लागलो. तिचे वडील एक किराणा दुकान चालवायचे. ते आमच्या मोहल्ल्यातील सुसंस्कृत माणसांमध्ये गणले जायचे. खरं तर तेही गरीबच होते, पण त्यांचा अहंकार खूप मोठा होता. जेव्हा मी पहिल्यांदा सुनैनाला माझ्या मनातली गोष्ट सांगितली तेव्हा ती शांत झाली होती. एक दिवस बोलता बोलता तिने मला सांगितलं, जर माझ्या वडिलांना आपल्याबद्दल समजलं तर ते लगेचच नकार देतील आणि आपल्यावर खूप वाईट प्रसंग येईल. मी म्हणालो की तुझ्या वडिलांनी नकार दिला तरी मला तुझ्या डोळ्यांत नकार दिसत नव्हता. ती म्हणाली, हो, मी तुझ्यावर प्रेम करते, पण मला माझ्या वडिलांची खूप भीती वाटते. मला तिची ही भीती दूर करायची होती. एक दिवस मी धाडस करून माझ्या आईला सुनैनाविषयी सांगितलं. आईलाही सुनैना खूप आवडली होती, फक्त तिच्या मनात हीच एक भीती होती की जर तिच्या वडिलांनी नकार दिला तर काय होईल. मी आईला म्हणालो, काही होणार नाही आई. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनैना माझ्यावर प्रेम करते. तू जर तिच्या घरी सन्मानाने माझ्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जाशील तर तिचे वडील नक्कीच मान्य होतील. मी कसंतरी माझ्या आईला तयार केलं. तिच्यासाठी माझं सुख सगळ्यात महत्त्वाचं होतं, म्हणून ती माझ्यासाठी सुनैनाच्या घरी प्रस्ताव घेऊन जायला तयार झाली. माझं मन जोरात धडधडत होतं. रात्रभर मला झोपच लागली नाही. सतत विचार करत होतो की हे स्वप्न खरंच साकार होईल का? मी जे पाऊल उचललं आहे ते योग्य आहे का? पण सन्मानाने आयुष्य जगणारा मुलगा हाच मार्ग निवडतो. ज्याला एखादी मुलगी आवडते तो तिच्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवतो. मीही तेच केलं. कदाचित सुनैना माझी होईल या आशेने. सकाळी माझी आई तिच्या घरी गेली, पण परत आली तेव्हा तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. मी पहिल्यांदाच माझ्या आईला एवढ्या रागात पाहिलं. मी विचारलं, काय झालं आई? ती रडत म्हणाली, तिचे वडील खूप वाईट साईट बोलले. ते म्हणाले, मी माझ्या मुलीला विटांच्या भट्टीवर ढकलू का?
मी कधीही माझ्या मुलीचं लग्न अशा मजुरासोबत करणार नाही जो तिला 2 वेळचं अन्नही देऊ शकणार नाही. ते अजून म्हणाले, आम्ही गरीब आहोत पण मजूर नाही. आणि तुझी हिंमत कशी झाली तुझ्या मजूर मुलाचा प्रस्ताव माझ्या इतक्या सुंदर मुलीसाठी घेऊन यायची? एकीकडे माझी शिकलेली मुलगी आणि दुसरीकडे तुझा गावरान मुलगा. किमान आपली औकात तरी पाहून आली असतीस. आई रडत म्हणाली, बाळा, तिच्या आईनेही मला खूप अपमानित केलं. दोघंही, नवरा बायको, म्हणाले की पुन्हा आमच्या घरी येऊ नका. हे ऐकून माझ्या आईचा बांध फुटला आणि ती रडू लागली. मला वाटलं की लगेचच सुनैनाच्या घरी जाऊन तिच्या वडिलांशी भांडावं, पण माझ्या आईने मला थांबवलं. ती म्हणाली, नाही बेटा, मी तुला असे संस्कार दिले नाहीत. आईने मला जाऊ दिलं नाही, नाहीतर मी सारा राग त्यांच्यावर काढला असता. त्यांची हिंमतच कशी झाली माझ्या आईला इतकं काही बोलण्याची? माझं मन तुटून गेलं होतं. आत्मा जणू ओरडून म्हणत होता. मी आरशात स्वतःकडे पाहिलं आणि विचार करू लागलो, खरंच मी इतक्या खालच्या स्तराचा आहे का की मला प्रेम करण्याचीही परवानगी नाही? पण एका गोष्टीचं मला समाधान वाटत होतं की सुनैना माझ्यावर प्रेम करते. पण काही दिवसानंतर सुनैनानेही माझ्याशी बोलणं बंद केलं. ती तिच्या वडिलांच्या शब्दांमध्ये अडकली होती. तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की कॉलेजचा रस्ताही बदल आणि त्याच्या कुटुंबापासून शक्य तितक लांब राहा. मी विचार करत होतो, काय फक्त सौंदर्य हिरावलं की माणसाची इज्जतही संपते का? काय मजुरीच काम करणं गुन्हा आहे? एकदा सुनैनाने मला वाटेत अडवलं आणि म्हणाली की आता आपण बोलू शकत नाही. जर बाबांना संशय आला की आपण एकमेकांवर प्रेम करतो तर ते मला ठार मारतील आणि तुलाही सोडणार नाहीत. ती खूप घाबरलेली होती, तिचा आवाज थरथरत होता. मला वाटत होतं ती खोटं बोलते. ती रोज ह्याच गल्लीतून कॉलेजला जायची. पण आता वडिलांनी मनाई केल्यापासून तिने रस्ता बदलला होता. तरी मी तिला पाहायचोच. जेव्हा मी भट्टीवरून परत यायचो तेव्हा तिला पाहायचो. तीही मला पाहायची, पण चेहरा दुसरीकडे वळवायची. कधी कधी मागे वळूनही पाहायची. आमचं बोलणं पूर्णपणे बंद झालं होतं. तो क्षण माझ्या आयुष्यातलं सगळं काही घेऊन गेला. मी मनातल्या मनात वचन देत होतो, एक दिवस सुनैनाला मिळवूनच दाखवीन. एक दिवस तिचे वडील स्वतः माझं लग्न त्यांच्या मुलीसोबत करून देतील. मी माझी गरिबी संपवीन, यशस्वी होईन. माझ्याकडे एक जुना मोबाईल होता जो बहुतांश वेळ बंदच असायचा. तो मी विकून टाकला आणि हप्त्यावर एक स्मार्टफोन घेतला. काही लोक म्हणाले, पागल झाला आहे का? लोकांनीच नाही तर आईनेही खूप सुनावलं. त्यांचं म्हणणं होतं, भट्टीवर मजुरी करणाऱ्या माणसाला स्मार्टफोन कशाला हवा? पण मला कुणाच्या बोलण्याचं काहीच वाटत नव्हतं. मी रात्री थकून घरी यायचो, अन खूप दुखायचं, मग मी सरळ बिछाण्यावर आडवा पडायचो. आणि मोबाईल चालू करून मी यूट्यूबवर काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचो. माझा एक मित्र मला सॉफ्टवेअर हॅकिंगचा कोर्स शिकवत होता. तो खूप शिकलेला होता. त्याने सांगितलं होतं की तो माझी मदत करेल. मी मोकळ्या वेळात त्याच्याकडे जायचो आणि मोबाईलच्या माध्यमातून त्याच्याकडून नवनवीन गोष्टी शिकायचो. माझा तो मित्र भट्टीवर मजुरी करत नव्हता. तो माझ्याशी बोलायचा. तो म्हणायचा, तुझ्यात काहीतरी खास आहे. पण बाकीचे मित्र म्हणायचे, हे सगळं फालतू आहे. स्वप्न बघणं सोडून दे. मजुराचं नशीब फक्त मजुरीत असतं. श्रीमंत लोक स्वप्न पाहतात, गरीब फक्त भरकटत राहतात. गरिबांची स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. गरिबांनी आपल्या कमाईतच सगळं करायला पाहिजे. पण मी त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नव्हतो. मी रात्री उशिरापर्यंत जागा असायचो, स्वतःला जागा ठेवून काहीतरी नवीन शिकायचो. जेव्हा काही समजत नसायचं तेव्हा पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघायचो. बोटं दुखून कडक व्हायची, डोळे मिटायचे, पण मन म्हणायचं, आज थकलास तर आयुष्यभर फक्त भट्टीच मिळेल. घरच्या जबाबदाऱ्या मला वेळेआधी मोठं करून गेल्या होत्या. आईने इतरांच्या घरात काम करून मला वाढवलं. पण नंतर ती आजारी पडली. माझ्याकडे इतके पैसे नव्हते की तिला महागड्या दवाखान्यात घेऊन जाऊ शकेन, पण माझ्या परीने मी शक्य ते सगळं केलं. मी तिला वेळेवर डॉक्टरकडे घेऊन जायचो, तपासणी करून घ्यायचो. आयुष्यभर खूप कष्ट केल्यामुळे तिचं शरीर आता पूर्णपणे थकलं होतं. त्यामुळे अनेक आजारांनी तिला घेरलं होतं. आणि मग एक दिवस असं झालं की तीही मला सोडून गेली. आता मी पूर्णपणे एकटा होतो. हे छोटंसं जुनं घर, एक जुनी गादी, एक जुना पंखा आणि एक अपूर्ण राहिलेलं प्रेम, माझं संपूर्ण आयुष्य यामध्ये सामावलेलं होतं. आईशिवाय मन लागत नव्हतं, पण माझं संपूर्ण कुटुंबच मला सोडून गेलं होतं. मी विचार करत होतो की एक ना एक दिवस मीही हे सगळं सोडून जाईन. पण जोपर्यंत जिवंत होतो तोपर्यंत कष्ट तर करावेच लागणार होते. दिवसभर मजुरी आणि रात्री शिकण्याचा प्रयत्न हेच माझं जीवन होतं. मी विचार करायचो, काय मी कधी श्रीमंत होऊ शकेन? काय असा एखादा दिवस येईल का जेव्हा मी सुनैनाच्या वडिलांना उत्तर देऊ शकेन? त्यांच्याकडून झालेल्या माझ्या आईच्या अपमानाची परतफेड करू शकेन आणि त्यांना सांगू शकेन की हो, मीच तो मजूर आहे ज्याला तुम्ही नाकारलं होतं, पण आता तुमची मुलगी माझी झाली आहे. पण हे फक्त मी मनातच विचार करू शकत होतो, कारण अजूनही काहीच शक्य वाटत नव्हतं. वेळ खूप कमी होता. सुनैनाचं शिक्षण पूर्ण होणार होतं. कुठे असं नको व्हायला की ती कुणा दुसऱ्याची होऊन जाईल. नेहमी माझ्या मनात हाच एक विचार असायचा, जर उशीर झाला तर कदाचित मी आयुष्यभर एकटाच राहीन. पण हे एकटेपण आता माझी ताकद बनलं होतं आणि मी ठरवून टाकलं होतं की आता काही ना काही करूनच दाखवायचं.
स्वतःला सिद्ध करायचं. हातांवरचे फोड माझ्या यशाची साक्ष देतील, माझी गरिबीच माझं ताकद बनेल. आणि मग ज्याची मला भीती वाटत होती एक दिवस तेच घडलं. एक दिवस सुनैना मला भेटायला आली होती. ती अजूनही खूप घाबरलेली होती, खूप रडत होती. आमच्या वस्तीच्या मागे एक सुनसान जागा होती, जिथे आम्ही लपून छपून भेटायचो आणि जिथे आमच्या प्रेमाला एक सुरक्षित निवारा मिळायचा. ती जागा आजही होती, पण ती मात्र थोडी गोंधळलेली आणि घाबरलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर ते नेहमीच हास्य नव्हतं. तिला असं पाहून मी घाबरलो. तिच्या डोळ्यांत एक विचित्र भीती आणि बेचैनी होती. ती कदाचित काही सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिला शब्दांमध्ये ते व्यक्त करणं कठीण जात होतं. मी उत्साहाने तिच्याजवळ गेलो. मनात अनेक स्वप्न बांधली होती. कदाचित ती सांगायला आली आहे की तिने आपल्या वडिलांना मनावलं आहे, किंवा कदाचित ती घरातून पळून जाण्याचा निर्णय घेऊन आली आहे. पण जसं तिने माझ्या डोळ्यांत पाहिलं तसंच मला जाणवलं काहीतरी वाईट बातमी आहे. ती रडवेल्या आवाजात म्हणाली, माझ्यासाठी एका डॉक्टरचं स्थळ आलंय. मी तुझ्यावरच प्रेम करते. मी तुझ्याशिवाय दुसऱ्याशी लग्न करू शकत नाही. पण माझे वडील कधीही माझं लग्न तुझ्याशी लावणार नाहीत. माझे आई बाबांनी त्या स्थळासाठी होकार दिला आहे. हे ऐकून मी स्तब्ध झालो. मला असं वाटलं जसं कुणीतरी माझ्या पायाखालची जमीन खेचून घेतली आहे. खूप वेळ मी काहीच बोलू शकलो नाही. मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो, पण शेवटी धीर करून विचारलं, मग तुझी इच्छा काय आहे? ती रडवेल्या आवाजात म्हणाली, मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे. मी कशी दुसऱ्याशी लग्न करू शकते? मी इथे फक्त तुला हे सगळं सांगायला आले की माझ्याकडे आता 1 वर्षाचाच वेळ आहे. 6 महिन्यांनी माझा निकाल लागेल आणि त्यानंतर 6 महिन्यांनी माझं लग्न होणार आहे. जर काही करू शकतोस तर कर, नाहीतर माझं लग्न कुणा दुसऱ्याशी होऊन जाईल. हे बोलून तिने माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा रडायला लागली. ती खरंच माझ्यावर मनापासून प्रेम करत होती. ती म्हणाली, काहीतरी कर जतीन, असा काही चमत्कार घडवून आणखी मी तुझी होईल. मी दुःख आणि रागाने विचारलं, मग हे सगळं का केलं? प्रेम का केलं? तुझ्या वडिलांना नकार का दिला नाहीस? जर तू त्यांना नकार दिलास तर कदाचित ते तुझं ऐकतील आणि तुझं लग्न माझ्यासोबत करतील. ती म्हणाली, तुला काय वाटतं, मी प्रयत्न केला नाही का? मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं, पण आता माझ्या हातात काहीच उरलेलं नाही. मी काय करावं? काय मी माझ्या वडिलांना सांगावं का की माझं लग्न एका मजुरासोबत लावून द्या? हे सगळं ऐकूनही मी शांतच राहिलो. मी कधीच स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती की जिच्यासाठी मी माझ्या आयुष्यातली सगळी स्वप्न, आकांक्षा त्यागल्या होत्या, तीच मुलगी आज माझ्यासमोर इतक्या असहायतेने बोलेल, जणू तिनेही या क्रूर समाजापुढे हार मानली आहे. मी तिचं बोलणं ऐकून म्हणालो, असं आहे तर मग प्रेमच का केलं? जेव्हा माहीत होतं की एका मजुराशी लग्न होणं शक्य नाही, तर मग का मला स्वप्न दाखवलीस? ती शांत झाली. तिच्या डोळ्यांत पाणी होतं, पण माझ्या मनातला गोंधळ इतका वाढला होता की मी तिच्या अश्रूंनाही दुर्लक्ष करत होतो. मी तिला मागे सोडून निघून आलो, जणू माझा आत्मविश्वास हरवला होता. पण खरी गोष्ट म्हणजे मी आतून पूर्णपणे तुटलो होतो. माझं संपूर्ण विश्व कोसळून पडलं होतं. माझ्या आयुष्यात काळोख भरला होता. आधीच माझ्या आयुष्यात माझं असं कोणी नव्हतं, आणि आता जी एकटी सुनैना होती तीही आता माझ्यापासून दूर जाणार होती. त्या रात्री मला झोपच आली नाही. सरळ झोपायचा प्रयत्न केला, पण तिचा चेहरा सतत डोळ्यांसमोर यायचा. सकाळ झाली आणि मी पुन्हा भट्टीवर कामाला गेलो. पण त्या दिवशी विटा सुद्धा जणू माझ्यावर रागावलेल्या होत्या, सतत माझ्या हातातून घसरून पडत होत्या. हातांची हालचाल मंदावली होती, काहीच काम करण्याची इच्छाच होत नव्हती. मन उदास होतं, डोकं कुठेतरी भरकटत होतं. संध्याकाळी मी जेव्हा माझ्या मित्रांना माझ्या अडचणींबद्दल सांगितलं, तेव्हा ते आतून हसत होते. एकजण म्हणाला, आम्ही आधीच तुला सांगितलं होतं, स्वप्न बघणं सोडून दे. आपल्यासारख्या गरिबांची स्वप्न कधीच खरी होत नाहीत. दुसरा म्हणाला, तुझं तर आता रूप पण बिघडलंय. मजुरीने तुझं सौंदर्य खाऊन टाकलंय. आता कशाच्या आधारावर मुलींना मागणी घालणार? मी शांतपणे सगळ्यांचं ऐकत होतो, कारण माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. मी खरंच हरलो होतो, जसं माझ्या आतली सगळी उमेदच संपली होती, जसं की आता काहीच दिवस उरले होते, माझ्या संयमाचे, माझ्या स्वप्नांचे, माझ्या निर्धाराचे. आता माझ्याकडे फक्त 1च वर्ष उरलं होतं. पण त्या 1 वर्षात मी काय करू शकणार होतो? ना मी काही डिग्री मिळवू शकत होतो, ना मला कुठे नोकरी लागणार होती, ना कोणती मोठी स्पर्धा परीक्षा देऊ शकत होतो, ना अधिकारी होऊ शकत होतो. हो, एक गोष्ट मात्र मी करत होतो ती म्हणजे ऑनलाईन सॉफ्टवेअर हॅकिंग शिकत होतो. तीच एक आशा शिल्लक होती. पण तोही एक असा मार्ग होता ज्यात यश कुठेच दिसत नव्हतं. मला स्वतःवर विश्वासही नव्हता की मी कधी यशस्वी होईल. माझ्या मनात जर काही जिद्द होती तर ती फक्त सुनैनाला मिळवायची होती. मला वाटत होतं की मला आयुष्यात काहीच मिळणार नाही. मी स्वतःलाच प्रश्न विचारला, काय मी खरंच हार मानणार आहे? काय मी असंच बसून बघत राहणार आहे की माझं प्रेम आता कोणाच्यातरी दुसऱ्याचं होऊन जाईल? काय माझी मेहनत फक्त हवेत उडून जाईल? पण तरीही मनाच्या खोल कुठून तरी एक आवाज आला, नाही. एकदा प्रयत्न करून बघ. प्रयत्न करण्यात काहीच नुकसान नाही. प्रयत्न करणाऱ्यांना शेवटी यशच मिळते. काहीतरी निदान प्रयत्न तरी कर. असं नको व्हायला की उद्या फक्त पश्चात्तापच करावा लागेल.
त्या रात्री मी पुन्हा माझा मोबाईल उघडला आणि माझ्या मित्राशी संपर्क केला. त्यानं सांगितलं, आता मी तुला स्वतः काही करून दाखवू शकत नाही. मी तुला फक्त दिशा दाखवू शकतो, इशारे देऊ शकतो, मात्र त्यानुसार तुलाच चालावं लागेल. मी स्वतःला जागं केलं होतं. मला झोप येत असूनही डोळे मिटून जागा होतो, कारण मला माहीत होतं की आज जर थकलो तर कायमचाच थकून जाईन. मी माझी सगळी मेहनत, सगळं लक्ष, सगळा वेळ माझ्या कामावर केंद्रित केला. मी दिवसभर मजुरी करायचो आणि रात्री कम्प्युटरच्या स्क्रीनकडे डोळे लावून बसायचो. प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक संघर्ष होता. माझ्या मित्रानं मला वेबसाईट बनवण्यासाठी त्याचं जुनं कम्प्युटर वापरायला दिलं होतं. मी त्याच्या कम्प्युटरवरून खूप काही शिकत होतो. मी दररोज एक नवी लढाई लढत होतो, कारण माझं सुनैनावर प्रेम होतं, कारण मी तिचे ते शेवटचे शब्द विसरू शकत नव्हतो. तुझ्याकडे 1 वर्ष आहे जतीन, काही करू शकतोस तर कर, नाहीतर मी निघून जाईन. आणि तिच्या त्या एका ओळीनं माझ्या जीवनात पुन्हा श्वास टाकला होता, कारण ती ओळ एक आशा होती, एक संधी होती, एक वचन होतं आणि एक वेळ होता जो ना कुणासाठी थांबत असतो, ना कुणाच्या वेदना पाहतो, ना कुणाच्या आशेला किंमत देतो. माझ्यासाठी ही वेळ तसाच पुढे जात होता जसा इतरांसाठी जातो. पण फरक फक्त इतकाच होता की मी दररोज एका नव्या दुःखासोबत उठत होतो आणि एका नव्या वेदनेसोबत झोपत होतो. ते 1 वर्ष जे मला सुनैनानं एक संधी म्हणून दिलं होतं, माझ्यासाठी एखाद्या अमूल्य खजिन्यासारखं होतं. पण मी तो खजिना सांभाळू शकलो नाही, कदाचित मी त्या लायकच नव्हतो. कारण वेळ जसजसा पुढे सरकत होता तसतसे महिनेही संपत आले होते. आणि मी फक्त कामातच गुंतून राहिलो. असं काम ज्यात ना प्रतिष्ठा होती, ना भविष्य. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वीट उचलायचो, मसाला बनवायचो, भिंती उभारायचो. आणि संध्याकाळी थकून एका कोपऱ्यात होऊन राहायचो, विचार करत राहायचो, आयुष्याला माझ्याकडून नक्की काय हवं आहे. मला अजूनही समजत नव्हतं माझं चुकलं कुठं, माझा गुन्हा काय होता, माझी कमजोरी काय होती. एवढंच का की मी गरीब घरात जन्मलो होतो, एवढंच की मी एका श्रीमंत माणसाच्या मुलीवर प्रेम केलं होतं. मला स्वतःलाही हे समजत नव्हतं की हे 8 ते 9 महिने कसे गेले आणि मी आजवर काही खास बदल करूच शकलो नव्हतो. मला तर वाटत देखील नव्हतं की मी कधी सुनैनाला मिळवू शकेन. जेवढे स्वप्न डोळ्यांत भरले होते ते सगळे केव्हाच हरवून गेले होते. माझे मित्र आता मला टोमणे मारत नव्हते, फक्त माझ्यासाठी दया दाखवत होते. त्यांच्या नजरेत सहवेदना नव्हती तर अविश्वास होता. जसं ते डोळ्यानं सांगत होते, पाहिलंस ना, आम्ही म्हणालोच होतो तू काहीच करू शकणार नाहीस. सुनैनाच्या लग्नाची बातमी मला एका मुलीनं सांगितली होती, ती त्याच गल्लीत राहत होती. त्या दिवशी माझ्या हातातून औजार खाली पडले, माझं हृदय जणू बंद पडलं. मी काही क्षणांसाठी शांत होऊन गेलो होतो, तोंड बंद, डोळे शांत, पण आतून जणू एखादं वादळ उसळून आलं होतं. त्या दिवसानंतर मी स्वतःला चुकीच्या समजुतीत ठेवणं पूर्णपणे थांबवलं होतं. एक दिवस जसं सगळं नेहमीसारखं चाललं होतं, मी माझ्या विटांच्या भट्टीवर काम करत होतो. सूर्य जणू आगीसारखा तापत होता आणि आमचं संपूर्ण अन्न घामाने चिंब झालं होतं. माती आणि गाऱ्याने भरलेल्या कपड्यांत मी स्वतःला एक साधा गुलाम समजत होतो, जो दिवसरात्र मशीनसारखा काम करत असतो, न थकणारा, न थांबणारा, न कुठलीही तक्रार करणारा. तेव्हाच अचानक एक खूप विचित्र घटना घडली. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं, कारण ती गोष्ट इतकी वेगळी होती की आपसुकच सगळे तिकडे बघायला लागले. एक मोठी, चमकदार काळ्या रंगाची, ब्रँडची गाडी येऊन थांबली, जी इथे तर सोडाच, पण शहरातसुद्धा क्वचितच दिसायची. आम्ही सगळ्यांनी काम थांबवून त्या गाडीला बघायला सुरुवात केली. काही क्षणांसाठी जणू वेळ थांबून गेला होता. गाडीचं दार उघडलं आणि त्यातून एक मध्यम वयाची बाई बाहेर आली. तिच्या चालण्यात एक विचित्रसा अहंकार होता, पण डोळ्यांत काहीतरी अपरिचित होतं, जणू ती वेगळ्याच दुनियेतून आलेली असावी. तिच्या हातात एक महागडा पास होता आणि कपड्यांवरून स्पष्ट दिसत होतं की ती कुठली साधीसुधी बाई नव्हती. सगळे अंदाज बांधू लागले. कोणी म्हणालं की ती कदाचित विटा खरेदी करायला आली असेल, तर कोणी म्हणालं की ती जमीन खरेदीच्या कामासाठी आली असेल. मी मात्र शांतपणे काम करत राहिलो, पण आतून कुठेतरी एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. थोड्या वेळाने आमच्या मालकाने मला हाक मारली आणि जवळ बोलावून म्हणाला, जतीन, ही बाई तुला बोलण्यासाठी आली आहे. हे ऐकून मी पूर्णपणे आश्चर्यचकित झालो. इतकी श्रीमंत बाई माझ्याशी काय बोलणार होती? ती बाई मालकाच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेली होती. मालकाने माझ्याकडे बोट दाखवून म्हटलं, हा आहे जतीन शर्मा. तिने विचारलं, ओळखतोस का तू मला? पण तूच तुझं उत्तर दे, मी काही सांगणार नाही. हे ऐकून मी अजूनच गोंधळलो होतो. त्या बाईने मला शांतपणे पाहिलं आणि मृदू शब्दांत विचारलं, तू माझ्यासोबत येशील का? मी दचकून विचारलं, कुठे आणि का? तुम्हाला मला कुठे घेऊन जायचं आहे? काय काम आहे माझ्याशी? ती म्हणाली, ते तर मी तुला रस्त्यातच सांगेन. मला काहीच कळत नव्हतं की काय करावं, पण मालक म्हणाले, ही फार मोठी मॅडम आहे, खूप श्रीमंत आहे, तिच्यासोबत जा, बघ काय प्रकरण आहे. ती तुला गाडीत बोलावते, तीच सांगेल तुला सगळं. ती बाई गाडीच्या दिशेने इशारा करू लागली. ती आधीच गाडीत दार उघडून बसली होती आणि मला देखील मागच्या सीटवर बसायचा इशारा करत होती. मीही बसलो, ती देखील तिथेच माझ्या शेजारी येऊन बसली. माझे सगळे मित्र मला आश्चर्याने बघत होते.
त्यांच्या नजरेत अजूनही अनेक प्रश्न होते आणि थोडीशी जळजळ देखील होती. तेच मित्र जे नेहमी म्हणायचे की मी काहीच होऊ शकत नाही, आज तेच मला अशा महागड्या गाडीत एका श्रीमंत बाईसोबत जाताना पाहून गोंधळले होते. पण मला स्वतःलाच समजत नव्हतं की हे सगळं नक्की काय चाललं आहे. गाडी सुरू झाली आणि मी खिडकीतून बाहेर बघत राहिलो. मनात विचार आला, नक्कीच हिला विटांचंच काही काम असेल किंवा आपल्या घरासाठी काही काम करून घ्यायचं असेल म्हणून बोलवते. काही लोक असतात ना, जे स्वतःचं घर खूप मेहनतीने बांधतात. प्रत्येक वीट, प्रत्येक भिंत अगदी विचारपूर्वक ठरवतात. कदाचित तशीच ही बाई असेल आणि मला काम देण्याआधी भेटून तिला खात्री करून घ्यायची असेल की मी लायक आहे का नाही. मी एक मिस्त्रीसुद्धा होतो आणि काही कामं मी खूप चांगली करतो हे मला माहीत होतं. पण तरीही हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. गाडी शहराच्या दिशेने वळली आणि मी मनात म्हटलं, आता थोड्याच वेळात कळेल की हे काय नाटक आहे. ही बाई का मला इतक्या दूर गाडीत घेऊन येते आहे. काही वेळातच गाडी एका अतिशय सुंदर आणि आलिशान बंगल्यापाशी येऊन थांबली. असला बंगला मी फक्त सिनेमांत आणि मालिकांमध्येच पाहिला होता. मोठमोठे दरवाजे, हिरवळ असलेलं अंगण, शुभ्र भिंती आणि काचेसारख्या स्वच्छ खिडक्या. तो बंगला एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनचा किंवा एखाद्या फिल्म स्टारचा वाटत होता. गेट उघडलं आणि गाडी आत गेली. मी मनोमन प्रार्थना करू लागलो, देवा, माझी इज्जत राख. कोठे अशा जागी जाऊन मी अडचणीत तर अडकणार नाही ना. ही बाई काही वाईट तर करणार नाही ना माझ्यासोबत. माझी अवकात उघडून तर समोर येणार नाही ना. गाडी थांबली. ती म्हणाली, चला आत जाऊया. मी गाडीतून उतरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे हात घामाने पूर्ण भिजले होते. काय कारण होतं माहीत नाही, पण माझं हृदय जोरजोरात धडकत होतं, जसं एखादी मोठी परीक्षा समोर उभी आहे. दरवाजा उघडताच आतून थंडगार हवा आली. घराच्या आतलं वातावरण खूप आलिशान होतं. प्रत्येक वस्तू नीटनेटकी आपल्या जागेवर ठेवलेली होती आणि प्रत्येक वस्तू खूप महागडी वाटत होती. किमती सोफे, महागडं फर्निचर आणि महागड्या पेंटिंग्ज लावलेले होते. त्या इमारतीच्या प्रत्येक कोपऱ्यातून श्रीमंती जाणवत होती. मी तसाच उभा होतो तेव्हा तिने म्हटलं, ये जतीन, इथे बस. मी हळूहळू आत शिरलो आणि एका सोफ्यावर बसलो. तिने मला पाणी दिलं आणि मग स्वतःही बसली. काही वेळ ती बाई शांत होती. नंतर तिने माझ्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, तुला कल्पना आहे का, तुला इथे का बोलावलंय? मी म्हटलं, नाही, मला काहीच कल्पना नाहीये, पण मला जाणून घ्यायचंय. तेव्हा तिने एका वेबसाईटचं नाव सांगितलं आणि विचारलं, ही साईट आणि सॉफ्टवेअर तू बनवलं आहेस का? तिने नाव घेतल्यावर मला आठवलं. मी म्हटलं, हो, मीच बनवलं आहे. ती म्हणाली, तुला माहिती आहे का तुझ्या सॉफ्टवेअरची किंमत काय आहे? मी म्हणालो, नाही, मला माहिती नाही. पण त्याची किंमत काय असू शकते? ते एक साधारण हॅकिंग सॉफ्टवेअर आहे जे मी प्रयोग म्हणून बनवलं आणि वेबसाईटवर अपलोड केलं होतं, ज्याला हवं असेल त्याने वापरावं म्हणून. पण त्या बाईने सांगितलं, हे काही साधं काम नाहीये. याला खूप मागणी आहे. अनेक अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि गरिबांशी संबंधित केंद्र याच्या शोधात आहेत. पण तुला अजून याची कल्पना सुद्धा नाहीये. तू समजतोस की तुझं काम काही विशेष नाही, पण खरी गोष्ट ही आहे की तू खूप मोलाचं काम केलं आहेस. खरं तर तू खजिन्याची चावी शोधली आहेस आणि आता त्या खजिन्याचा वारसदारही तूच आहेस. बाकी लोक तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधी आम्ही तुझे पहिले खरेदीदार बनून तुझ्यासमोर आलो आहोत. तू आमच्यासाठी अजून एक सॉफ्टवेअर बनवावं अशी आमची इच्छा आहे. असं सॉफ्टवेअर जे कुणीही हॅक करू शकणार नाही, पूर्णपणे सुरक्षित असा कोड जे कुणीही क्रॅक करू शकणार नाही. मी आश्चर्याने त्या बाईकडे पाहिलं आणि म्हणालो, मला हे काम येतं आणि मी कोडिंगही करू शकतो, पण मला वाटत नाही की मी जे बनवलं ते इतकं मोलाचं असू शकतं, इतकं की तुम्ही स्वतः मला भेटायला याल. त्यावेळी ती हसली, अगदी जसं एखाद्या आईला आपल्या मुलाच्या निष्पाप बोलण्यावर हसू येतं. ती म्हणाली, तू खजिन्यावर बसून रडतो आहेस. तुला कल्पना नाहीये की तुझ्या हातात काय खजिना आहे. मी तुला हे सगळं केवळ देणारच नाही, तर दाखवणार आणि समजावणारही आहे. पण त्याआधी मला इतकंच सांग की तुझी इच्छा काय आहे, कारण तुझ्या सॉफ्टवेअरची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये जाऊ शकते. आणि ही गोष्ट मी विनोद म्हणून सांगत नाहीये, मी अगदी गंभीरपणे बोलते. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझी अवस्था अशी झाली होती, जशी एखाद्या उपाशी माणसाला अचानक खूप सारे पक्वान समोर दिसल्यावर होते किंवा एखाद्या आंधळ्याला अचानक दृष्टी परत मिळाल्यावर होते. माझ्या कळतच नव्हतं की मी आनंदाने ओरडावं की जोरजोराने रडावं. माझ्यासाठी ती बाई म्हणजे जणू अलादीनचा चिरागच झाली होती, जी त्यातून बाहेर आली होती आणि मला विचारत होती, सांग, काय हवंय तुला? मी तुला सगळं देण्यास तयार आहे. मला कल्पनाही नव्हती की ती बाई माझ्यासाठी एवढा मोठा आनंद घेऊन येईल. मी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हतो. मला समजतच नव्हतं की हे खरंच घडतंय का की मी एखादं सुंदर स्वप्न पाहतोय. मी काय मागू शकतो? मी स्वतःला सावरलं आणि विचार करू लागलो, माझी सगळ्यात मोठी इच्छा काय आहे? आज माझ्यासमोर एक संधी होती, मी काहीही मागू शकत होतो. थोडा वेळ विचार केल्यावर मी म्हणालो, मी तुमच्यासोबत काम करीन आणि तुम्हाला ते सॉफ्टवेअरही बनवून देईन. पण माझी एकच इच्छा आहे. ती म्हणाली, सांग, तुझी कोणती इच्छा आहे? मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन. या जगात सगळ्यात मोठी गोष्ट पैसा असतो.
ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्या सगळ्या इच्छा आपोआप पूर्ण होतात. मी म्हणालो, माझी काही फार मोठी इच्छा नाहीये. फक्त मला एक मुलगी खूप आवडते, सुनैना. ती आमच्या मोहल्ल्यात राहते. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. ती हसली आणि म्हणाली, बस एवढीशी गोष्ट? तू अजून काही मागितलं असतंस तर तेही मी तुला दिलं असतं. पुढे त्या बाईने हसून अशी एक गोष्ट सांगितली की ती ऐकून माझेच श्वास थांबले. ती म्हणाली, सर्वात आधी तर ऐकून घे आणि तुझं मन सावर. हा बंगला जेथे तू सध्या बसलेला आहेस आता तुझाच झाला आहे. हा तुझ्या सॉफ्टवेअरच्या अर्ध्या किंमतीचा मोबदला आहे आणि उरलेली अर्धी किंमत आम्ही तुझ्या भविष्यावर खर्च करू इच्छितो, जेणेकरून तू आमच्यासाठी असं एक सॉफ्टवेअर तयार करशील जे जगाला हादरवून टाकेल. मी तर आश्चर्यचकित होऊन या बंगल्याच्या भिंतीकडे बघत राहिलो. मी प्रत्येक गोष्ट हात लावून पाहत होतो. मी जमिनीला हात लावू लागलो की कदाचित मी काही स्वप्न तर बघत नाही ना, आणि जर खरंच स्वप्न बघत असेल तर प्लीज कुणीतरी मला जागं करावं, जेणेकरून हे स्वप्न तुटेल आणि मी वास्तवात परत येईन. पण हे काही स्वप्न नव्हतं, ही तर एक अशी सत्यता होती जी मी स्वीकारूच शकत नव्हतो. आणि ती बाई माझ्या या सगळ्या हालचालींवर हसत होती. मग ती म्हणाली, आता तू ज्या मुलीशी लग्न करू इच्छितोस, आपण तिच्या घरी तुझं स्थळ घेऊन जाऊ. मी तिच्या आईवडिलांशी स्वतः जाऊन बोलेन. त्यांना सांगेन की मी तुझ्या नात्यात आहे, तू माझा कझिन आहेस. तू काही मजूर वगैरे नाहीस. तू तर गुप्तहेर संस्थेत काम करणारा आहेस, लाखो करोडो कमावतोस. तू मजूर म्हणून काम करत होतास, पण तुझ्या खऱ्या कामाबद्दल कुणालाच काही माहिती नव्हती. तू एक श्रीमंत माणूस आहेस. तुझा स्वतःचा बंगला आहे, तू स्वतःचं सॉफ्टवेअर बनवतोस ज्याला जगभरात खूप मागणी आहे. म्हणूनच आम्ही तुझं लग्न त्यांच्या मुलीशी लावून द्यायचं ठरवलंय. आमचा स्टँडर्ड खूपच उंच आहे. कुठे तुमचं कुटुंब आणि कुठे आम्ही, पण मुलगा त्या मुलीला पसंत करतो म्हणून मी स्वतः त्याचं स्थळ घेऊन आले आहे. हे सगळं ऐकून सुनैनाचे वडील आश्चर्यचकित झाले. त्यांना काहीच समजत नव्हतं. ज्या मुलाला त्यांनी एकदा नकार दिला होता, आज त्याचं स्थळ पुन्हा त्यांच्या दारात उभं होतं, पण आता एका नवीन सत्यासह आणि एका नवीन आशेसह, ज्याला ते नाकारू शकत नव्हते. त्यांनी लगेचच म्हटलं, ठीक आहे, आम्ही आमच्या मुलीचं लग्न जतीनशी लावायला तयार आहोत. त्यांच्या पत्नीने आश्चर्याने विचारलं, अरे तुम्हाला काय वेड लागले का? 2 महिन्यांनी आपल्या मुलीचं लग्न आहे आणि तुम्ही दुसऱ्या मुलासोबत तिचं लग्न ठरवताय? त्यांनी आपल्या पत्नीला शांत करत म्हटलं, अगं सोड त्या डॉक्टरला, तो तसाही जनावरांचा डॉक्टर आहे. सोड त्याला. हे स्थळ तर खूपच चांगलं आहे. मला तर पश्चाताप होतोय की आधी मी हे स्थळ नाकारलं होतं. बरं झालं की हे स्थळ पुन्हा आलं, नाहीतर आपण तर फक्त हात चोळत बसलो असतो. माझ्या मुलीसाठी इतकं श्रीमंत स्थळ आलं आहे, मी कसा नकार देऊ शकतो? मी माझ्या मुलीचं लग्न ह्याच मुलासोबत करणार आहे. हे ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की सुनैनाचे वडील तयार झाले आहेत. आणि एवढंच नाही तर सुनैनाच्या डोळ्यांतही आनंदाश्रू होते. तिलाही कळलं नव्हतं की शेवटच्या क्षणी असा एखादा चमत्कार घडेल. ती काहीच बोलू शकली नाही, फक्त मान खाली घालून बसून राहिली. आणि मीसुद्धा हे सगळं आश्चर्याने पाहत होतो. माझं नशीब कसं फिरलं हेच समजत नव्हतं. एक साधा मजूर असलेला मी आता कोट्यवधींचं सॉफ्टवेअर डेव्हलपर झालो होतो. हा चमत्कार माझ्या समजण्याच्या पलीकडचा होता. सगळं काही एखाद्या चित्रपटातल्या कथेप्रमाणे वाटत होतं, पण ही खरी वास्तविकता होती आणि मी त्यात श्वास घेत होतो. या सगळ्या गोष्टींमध्ये जवळपास आठवडाभर निघून गेला होता आणि आता माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. मी त्या बंगल्यात राहायला आलो होतो. माझ्या हातात लॅपटॉप होता ज्यावर मी दिवसरात्र काम करत होतो. सॉफ्टवेअरच्या प्रगतीच्या वाटेवर मी वाटचाल करत होतो. मी लग्नाच्या तयारीही करत होतो आणि माझं कामही करत होतो. माझे कपडे बदलले होते, माझी चाल बदलली होती, माझं वागणं, बोलणं सगळंच बदललं होतं. माझ्या शब्दांत आत्मविश्वास होता. आता मी एका नव्या प्रवासाला निघालो होतो, जो एका मजुराच्या आयुष्यापासून खूप लांब होता आणि ज्याची सुरुवात झाली होती त्या वेबसाईटपासून जी मी सहजच तयार केली होती. माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. सुनैनासारख्या सुंदर आणि निष्पाप मुलीशी माझं लग्न झालं होतं, जिने माझी गरिबी नाही तर मला ओळखलं होतं. जिने त्या दिवसांत माझ्यावर प्रेम केलं होतं, जेव्हा माझ्या कपड्यांवर मातीचे डाग असायचे, हातांवर फोड असायचे आणि चेहऱ्यावर थकवा असायचा. पण आज जेव्हा मी यशस्वी आणि श्रीमंत झालो होतो, तरी तिच्या डोळ्यांत तीच सत्यता होती जी त्या काळात होती, जेव्हा मी फक्त एक मजूर होतो. माझ्या आयुष्यात आनंद होता, शांतता होती, सन्मान होता, संपत्ती होती, पण मी काहीच विसरलो नव्हतो की मी कुठून आलोय. मी ठरवलं होतं मी माझा गेलेला काळ कधीच विसरणार नाही आणि म्हणूनच मी पुन्हा त्या भट्टीवर परत आलो होतो, जिथे मी रात्रंदिवस एक एक करून विटा बनवल्या होत्या, जिथे माझ्या घामाचे थेंब जमिनीवर पडले होते, जिथे मी भूक आणि तहान सहन केली होती, जिथे माझे स्वप्न फक्त स्वप्नच राहून गेली होती, त्या भट्टीवर मी पुन्हा परत आलो होतो. मी त्या माझ्या मालकाला भेटलो, जो कधी काळी माझ्याशी खूप रागाने बोलायचा, ज्याच्या चेहऱ्यावर कायम राग आणि डोळ्यांत कडकपणा असायचा. पण आज जेव्हा त्याने मला मोठ्या गाडीमधून येताना पाहिलं, तेव्हा त्याच्या डोळ्यांत आश्चर्य होतं, आनंदही होता आणि अभिमानही होता.
त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तू माझं मन जिंकलंस. तू दाखवून दिलं की एक मजुराचा मुलगा केवळ मजूर राहत नाही, तो हवं तर आकाशालाही गवसणी घालू शकतो. मी त्यांच्या पायाला हात लावला आणि मनोमन प्रार्थना केली. मग मी माझ्या त्या सगळ्या सहकाऱ्यांना बोलावलं, ज्यांच्यासोबत मी नेहमी काम केलं होतं, ज्यांच्यासोबत बसून जेवण केलं होतं, ज्यांच्यासोबत मी स्वप्न पाहिली होती आणि दुःख सहन केलं होतं. मी त्यांना एका ठिकाणी जमवलं आणि म्हटलं, आता वेळ आली आहे की तुम्ही हे मेहनतीचं कठीण आयुष्य सोडावं. कारण मला माहीत आहे की भट्टीवरचं आयुष्य किती अवघड असतं. मी प्रत्येकासाठी काही ना काही कामाची व्यवस्था केली होती. कोणाला दुकान उघडून दिलं, कोणाला हातगाडी लावायला दिली, कोणासाठी भाज्यांची गाडी लावून दिली, तर कोणाला सायकल किंवा मोटरसायकल मिस्त्रीचं काम शिकवून त्याची छोटी दुकान काढून दिली. आणि ज्यांना काहीच येत नव्हतं त्यांच्यासाठी मी नवीन कोर्सेस करून दिले, जेणेकरून ते नवीन कौशल्य शिकून स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवू शकतील. मी इतक्यावरच थांबलो नाही, या सगळ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय केली, त्यांच्या घरी राशन पुरवलं, त्यांच्या मुलींच्या लग्नात मदत केली, त्यांच्या आजारपणाचा इलाज केला आणि त्यांच्या प्रार्थना माझ्या मनात साठवून ठेवल्या. मला असं वाटत होतं की देवाने मला फक्त संपत्ती नाही दिली, तर एक संधी दिली आहे, दुसऱ्यांचं आयुष्य बदलण्यासाठी, जसं माझं बदललं होतं. आणि सुनैना, ती तर माझा प्राण होती, माझी ओळख होती. ती एक अशी मुलगी होती जिला मला नाकारण्याचा पूर्ण अधिकार होता, जी एखाद्या डॉक्टर किंवा ऑफिसरला होकार देऊ शकली असती. पण तिने तरीसुद्धा मलाच निवडलं, एका मजुराला. तिच्या डोळ्यांत फक्त स्वप्न होती, संपत्तीचा झगमगाट नव्हता. आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण झालं, तेव्हा ती मला अशा नजरेनं पाहत होती जणू मी तिच्यासाठी एखादा राजकुमारच आहे. मी तिच्यासाठी जे काही शक्य होतं ते सगळं केलं. मी तिच्यासाठी महागडे कपडे आणले होते, दागिने घेतले होते, नवीन घराची सजावट तिच्या आवडीनुसार केली होती. प्रत्येक खोलीत तिच्या पसंतीचा रंग लावलेला होता आणि दररोज सकाळी तिच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्याचा मी प्रयत्न करायचो. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा मी निश्चय केला होता. सुनैनाने कधीच माझ्याकडे काही मागितलं नव्हतं, पण तिच्या डोळ्यांत जे काही दिसायचं ते मी विकत घेऊन तिला देत असे, कारण मला माहीत होतं की तिनं माझ्यासाठी बलिदान दिलं होतं आणि आता माझी पाळी होती की मी तिला ते सगळं परत देऊ शकतो. आणि माझ्या आनंदाचा अजून एक मार्ग होता, तो सॉफ्टवेअर जो मी एका छोट्याशा खोलीत बसून तयार केला होता, ज्याची किंमत काय आहे याची कल्पनाही मला नव्हती, पण ज्याने मला एक नवीन ओळख दिली होती, एक नवीन जग दिलं होतं. तो सॉफ्टवेअर आज परदेशात आणि आपल्या देशातही विकला जात होता, कंपन्यांमध्ये वापरला जात होता आणि माझी ओळख बनला होता. लोक आता मला एक हॅकर नाही तर एक जीनियस म्हणायचे. मी त्या सॉफ्टवेअरमध्ये असे सिक्युरिटी फीचर्स घातले होते ज्याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती. मी एक नवीन जग निर्माण केलं होतं. आणि मग तीच स्त्री, जी माझ्यासाठी जणू अलादीनचा चिराग ठरली होती, तीच माझी बिझनेस पार्टनर बनली. आणि आता आम्ही दोघांनी मिळून एक कंपनी स्थापन केली होती, जिचं नाव मी सुनैनाच्या नावावर ठेवलं होतं, जेणेकरून जगाला हे समजेल की माझ्या यशामागे माझ्या पत्नीचा हात आहे. माझ्या आईलाही हे सगळं पाहून नक्कीच खूप समाधान वाटत असावं. मी माझ्या पत्नीबरोबर सुखात आणि आनंदात आयुष्य जगत होतो आणि सुनैना, जी प्रत्येक क्षणी माझ्यासोबत होती. मी आता माझं काम वाढवलं होतं. मी गरीब मुलांसाठी एक आश्रम बांधला होता, जिथे ते कम्प्युटर शिकायचे, जिथे त्यांना सॉफ्टवेअर बनवण्याचं शिक्षण दिलं जायचं, जेणेकरून कोणीतरी माझ्यासारखं स्वप्न पाहू शकेल आणि ते पूर्ण करू शकेल. मला दररोज असं वाटायचं की जणू मी एखाद्या स्वप्नात आहे, एक असं स्वप्न जे कधीच तुटणार नाही. पण मी कधीच गर्व केला नव्हता, कारण मला माहीत होतं की हे सगळं त्या क्षणाचं फळ आहे जेव्हा मी हार मानली नव्हती, जेव्हा मी थकल्यानंतरही काम थांबवलं नव्हतं, जेव्हा मी शिव्यांची उत्तरं न देता शांत राहिलो होतो, जेव्हा मी एका अनोळखी स्त्रीवर विश्वास ठेवला होता. आणि तिच्याकडून मिळालेली ती संधी मी वाया घालवली नाही. शेवटी मी एवढंच म्हणेन की माणसाची खरी ओळख त्याचा वेळ नाही तर त्याची विचारसरणी असते. परिस्थिती कितीही वाईट असो, जर नियत चांगली असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही. जो वेळ माणसाला रडवतो तोच वेळ एक दिवस त्याला हसवतो सुद्धा. फक्त अट एवढीच असते की माणसानं स्वतःवर विश्वास ठेवावा आणि कधीच हार मानू नये. कारण खरं अपयश ते नाही जे नशिबात लिहिलेलं असते, खरं अपयश ते असते जे माणूस स्वतःशी लढत असतो. पण जो त्या अपयशाशी लढतो तोच एक दिवस जगाच्या नजरेत हिरो बनतो. वरचा देव कोणाच्याही मेहनतीचं फळ वाया जाऊ देत नाही, कारण त्याला माहीत असतं की मेहनत ही अशी गोष्ट आहे जी माणसाला त्याच्या उद्दिष्टाच्या जवळ नेत असते. जेव्हा माणूस मनापासून आणि जीव तोडून मेहनत करतो, तेव्हा देव त्याच्या मेहनतीचं योग्य फळ नक्कीच देतो. त्याच्या नशिबात कधी अपयश राहत नाही, फक्त त्याला संयम आणि विश्वास ठेवून आपल्या ध्येयाच्या दिशेने चालत राहावं लागतं. मेहनतीचा प्रवास नेहमी थकवा आणि अडचणींनी भरलेला असतो, पण एक ना एक दिवस असा येतो जेव्हा त्या मेहनतीचं फळ मिळतं. जे लोक कधीही हिंमत हारत नाहीत, देव त्यांना नक्की यशाचा मार्ग दाखवतो. कारण त्याला ठाऊक असतं की मेहनत करणारे लोक एक दिवस यशस्वी होतात आणि त्यांची किस्मत नक्कीच बदलते. मी माझ्या पत्नीबरोबर खूप आनंदात आहे. माझं काम अजूनही सुरू आहे आणि मी याच पद्धतीनं लोकांना मदत करत करत स्वतःही प्रगती करत आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.
तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.